नमस्कार. अवेअरनेस हा या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा मोठा. मी सौरभ सोनवणे, फिजिक्स वालावरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल. आय होप तुम्ही सगळेजण एका दिशेनं आता वळायचं ठरवलेलं आहे. खरं तर तुम्ही कोणती तरी दिशा पकडली आहे हेच खूप जास्त महत्त्वाचं. कारण ते म्हणतात ना की अनजान तो वो लोग है जो घर से निकले ही नहीं. त्या लोकांना माहितीच नाही, जे घरातनं निघालेले नाही त्यांना माहितीच नाही जायचंय कुठे, ते घरातच बसलेले आहेत. तुम्ही लोक ऍटलिस्ट कोणत्या तरी ध्येयाकडे निघालेले आहात. खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा या होत असतात. त्यापैकी आपण MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि त्यातनं देखील आपण राज्य सेवा या परीक्षेबद्दल आज फिजिक्स वालावरती माहिती घेतोय. फिजिक्स वाला हे महाराष्ट्रातलं एक खूप महत्त्वाचं स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणारं पोर्टल आहे. या माध्यमातून तुम्हाला माझ्या टी-शर्ट वरती जो लोगो दिसतोय तेच आपलं ॲप आहे. त्यावरती खूप सारे फ्री क्लासेस, खूप सारा फ्री कॉन्टेंट अवेलेबल आहे. प्रथमतः मी तुम्हाला विनंती करेल की खाली आपल्या टेलिग्रामची लिंक तुम्हाला दिसतीये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिला जॉईन करून घ्या. डेली करंट अफेअर्स आपण त्याच्या माध्यमातून तुम्हाला फ्री देत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत की आपण जर MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करायची 12वी नंतर तर मग ती मी कशी करू. मी या व्हिडिओमध्ये काही प्रश्न जे तुमचे एकदम बेसिक क्वेश्चन्स असतात ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ MPSCचा अभ्यास 12वी नंतर करता येतो का? MPSCचा फॉर्म भरण्यासाठी माझं वय किती असावं? फॉर्म भरण्यासाठी माझं शिक्षण किती असावं? MPSCचा अभ्यास करण्यासाठी मी ग्रॅज्युएशन कशातून करू म्हणजे ते योग्य राहील? MPSCचा सिलेबस काय? MPSCचा अभ्यास करताना मी कोणती पुस्तकं वाचू? आणि मग चालू घडामोडींचा अभ्यास पण मी कुठनं सुरू करू? तर आता एक एक करून एकेका प्रश्नाचा उलगडा आपण करूयात. तत्पूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की ते करून ठेवा. लेट स्टार्ट. तर बघा मित्रांनो, जो तुमचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की मी 12वी नंतर अभ्यास करू का? हो, आणि हीच योग्य वेळ आहे. जी राज्यसेवा नावाची आता परीक्षा आलेली आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये पूर्व, मुख्य आणि मग तुमचा इंटरव्ह्यू आहे. हा जो मुख्यचा भाग आहे ह्याच्यात जो आधी जागा झाला ना त्याला प्रचंड फायदा आहे. MPSCचा सिलेबस आता हा UPSC प्रमाणे आहे. खरं तर मी जरा उलट बोलतोय, UPSCचा सिलेबस MPSC ने घेतलेला आहे. त्यामुळे मग जर तुम्ही आधीपासून प्रिपरेशन कराल तर तुम्हाला हायर एक्झामिनेशन्सला सुद्धा खूप इझी राहणार आहे. शिवाय MPSCचं स्टडी मटेरियल मोठ्या प्रमाणात मराठीत अवेलेबल आहे. इथे मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एक ऑप्शनल विषय पण घ्यावा लागतो. मी तुम्हाला जरा वेळाने सांगणार आहे परीक्षेचं स्ट्रक्चर. त्यावेळेला तुम्हाला कळेल ऑप्शनल म्हणजे काय, GS म्हणजे काय. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की इफ यू आर गोइंग टू स्टार्ट राईट नाउ दिस इज द बेस्ट टाइम. बेस्ट टाइम. दुसरं, MPSCचा फॉर्म भरण्यासाठी माझं वय किती असावं? तर बघा लिमिटेशन्स नुसार ते 18 आहे. पण आता जर तुम्हाला राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे. मग ग्रॅज्युएशन हे आपल्याकडे 12+3 असतं. 12वीत असताना तुमचं वय 18 असेल, +3 म्हणजे तुमचं वय आता 21 असलं पाहिजे. तर किमान जरी तिथे 18 दिलेले आहेत, बरेच विद्यार्थी आहेत पण तसे की जे वेळेच्या आधी आहेत, ऑफकोर्स ते फॉर्म भरू शकतात. तुम्ही जर ग्रॅज्युएशन लास्ट इयरला असाल, तुमचं वय 21 असेल, तुम्ही फॉर्म भरा. ठीक आहे. MPSCचा फॉर्म भरण्यासाठी माझं शिक्षण किती असावं जे मी तुम्हाला आधीच सांगितलंय की ग्रॅज्युएशन. दुसरं, मग मी 12वी फेल झालेलो आहे. 12th फेल नावाचा मूवी आहे बघा, UPSCतनं ते सर IPS झालेले आहेत, महाराष्ट्र केडर आधी त्यांनी सर्व केलेलं आहे. तर इट डझंट मॅटर की तुम्हाला मार्क किती आहेत आणि तुम्हाला किती टक्के पडतात आहेत, तुम्ही किती गटांगळ्या खाल्लेल्या आहेत, किती एटीकेटी लागलेल्या आहेत. डझंट मॅटर, बिलकुल मॅटर नाही करत आहे. काय मॅटर करतं इथं आल्यानंतर तुम्ही अभ्यासाला सुरुवात कशी करतात. दॅट्स इट. पुढे तुमचा 2-3 प्रश्नांची उत्तरं मी देऊन झालेली आहेत. चौथा प्रश्न, MPSCचा अभ्यास करण्यासाठी मी ग्रॅज्युएशन कशातून केलं तर योग्य राहील? हा एक खूप योग्य प्रश्न आहे. बघा की ठीक आहे, आता मी MPSCचा अभ्यास करायचं ठरवलं, मग मी ग्रॅज्युएशन कशातून करू जेणेकरून मला फायदा होईल?
बघा, मी एक साजेसं या प्रश्नाला उत्तर देतो. ते म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल आहेत, GS आहेत. तुम्ही जर अशा कोणत्या भागातून ग्रॅज्युएशन केलं ज्याचा उपयोग तुम्हाला डायरेक्ट मेन्सला होईल, यू आर डुईंग गुड. जसं की YCMOU मध्ये BA पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, त्याच्यात तुम्ही डायरेक्ट अभ्यासाला हात घालतात. किंवा ज्यानं समजा हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स असले ऑप्शनल घेतलेले, त्यांनी BA मधनं ते केलं तर सर्वोत्तम राहील. ज्यांनी ठरवलेलं आहे की स्वतःचे विषय हे काहीतरी सायंटिफिक असतील, तर त्यांनी सायंटिफिक माध्यमातून त्यांचं ग्रॅज्युएशन केलेलं योग्य राहील. पण जर तुम्ही ठरवलेलं आहे की मला 12वी नंतर MPSC करायची आहे, तर डेडिकेटेडली जर त्याच्यामध्ये तुम्ही काम कराल तर तुमचा मेन्सचा अभ्यास, प्रिलिम्सचा अभ्यास हा साजेसा तुमच्या ग्रॅज्युएशनमध्येच होईल. उदाहरणार्थ तुम्ही मराठी साहित्य घेता, त्यात ऑप्शनलसाठी उत्तम मटेरियल अवेलेबल आहे. आत्तापासून अभ्यासाला सुरुवात कराल, तुमचा ग्रॅज्युएशन पर्यंत ऑप्शनल इतका स्ट्रॉंग होईल की तुम्ही डायरेक्ट प्रिलिम्स दिल्यानंतर लिहू शकाल. इथे मुलांचे बेसिक प्रॉब्लेम काय आहेत माहितीये का, जे आता माझा व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना सांगतोय की त्यांचे ऑप्शनल रेडी नाही आहेत. परिणामी आता समोर जर समजा प्रिलिम्स आली तर प्रिलिम्स ठीक आहे, एक वेळेला पास करून घेऊ, ऑप्शनलचं काय. समजा तुम्हाला MPSCतनं सगळ्यात महत्वाची पोस्ट डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, तर जे काही 2000 मार्कांचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निम्मे मार्क आपण पकडूया, 1000 मार्काचं डेप्युटी कलेक्टर व्हायला लागत असतील, तर मित्रांनो 250 मार्कांचा पेपर 1, 250 मार्कांचा पेपर 2, असे 500 मार्कांचे हा ऑप्शनलचा पेपर आहे. तुम्ही यात जर 250+ काढलेत, तुमचे पोस्ट घेण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे ग्रॅज्युएशन अशा स्ट्रीम मध्ये निवडा की जिथे तुम्हाला फायदा होईल. पुढे जाऊया. मग MPSC मधनं कोणकोणत्या पोस्ट येतात? डेप्युटी कलेक्टर सगळ्यात महत्वाची पोस्ट. पुढे DYSP, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स, रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीजचे, डिपार्टमेंट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, म्युनिसिपल काउन्सिल मध्ये चीफ ऑफिसर CO म्हटलं जातं या पोस्टला, सुपरिटेंडंट स्टेट एक्साइज, तहसीलदार, असिस्टंट डायरेक्टर स्किल डेव्हलपमेंट, सो ऑन सो फोर्थ. अशा भरपूर पोस्ट आहेत. आपण आपल्या फिजिक्स वालावरती प्रिपरेशन करत असताना एक सर्वोत्तम, सक्षम, सर्वसक्षम अशा बऱ्याच बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. आता आपली रिसेंट येणारी जी बॅच आहे ती आपल्या या सर्व महत्वाच्या एज्युकेटर्स सोबत, ती म्हणजे सक्षम. 2026 साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला ही बॅच उपयोगी पडेल. 27-28 साठी जरी करत असाल तरी आत्तापासून सुरुवात करायची असेल तर बॅच सर्वोत्तम आहे तुमच्यासाठी, जॉईन करून टाका. मूळ फी 19,999, मात्र ती तुम्हाला आत्ता फिजिक्स वालावरती हा सगळ्यात महत्वाचा की पॉइंट आहे की आपल्या बॅचेसच्या फी प्रचंड कमी आहेत. आपल्याकडे ही फी आहे फक्त 5,999. याच्यात तुम्हाला प्रिलिम्स, मेन्स सगळं कव्हर केलं जाणार आहे. बॅच बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या YouTube वरती भेटेलच. आता माझ्या व्हिडिओकडे वळूया. मग आता MPSCचा पॅटर्न कसा आहे? तर बेसिकली पहिले आहे पूर्व परीक्षा. ही चाळणी परीक्षा आहे बरं का दोस्तांनो. तुम्ही आधी पूर्व परीक्षा पास करा, प्रिलिम्स. ती पास झालात तर मग तुम्ही मुख्य परीक्षेकडे वळतात. पूर्व परीक्षेमध्ये इथे बघा 400 मार्कांचे 2 पेपर आहेत. पहिला पेपर आहे GS जनरल स्टडीज, 200 मार्क आहेत, 100 प्रश्न आहेत. यात तुम्हाला मार्क काढायचे आहेत. हा खालचा पेपर जो आहे CSAT, 200 प्रश्न, 80 क्वेश्चन, 200 मार्क, हा क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे फक्त तुम्ही त्याच्यात पास व्हा. कितीला पास व्हा? 33%. 200चे 33% म्हणजे 66 घटकावर आपण 67 पकडूया, एवढेच तुम्हाला त्याच्यात मिळवायचे. तुम्हाला पास इथे व्हायचंय GS मध्ये. प्रिलिम्सला GS ची भूमिका खूप जास्त महत्वाची आहे. सध्या 200 पैकी 105, 110, 120 पर्यंत पोरांचे मार्क जातात आहेत आणि कट ऑफ देखील
तोडीस-तोड लागतात आहेत. त्यामुळे जीएस वरती आत्तापासनं तुम्ही हात मिळवणं, तुमचा हातखंडा तयार करणं हा तुम्ही मोठो ठेवा, म्हणजे तुम्हाला गोष्टी इझी जातील. मी काय म्हणतोय की फक्त आपल्याला पास व्हायचंय ह्या दृष्टीनं ज्या ज्या स्ट्रॅटेजीज आत्तापासून आखता येतील त्या आखा. तुमच्या हातामध्ये, म्हणजे 12वी नंतर तुम्ही प्रिपरेशन करता ते असं बिलकुल समजू नका की माझ्या हातामध्ये 3 वर्ष आहे. नाही, असं समजा की माझ्या हातात फक्त 3 वर्ष आहे, तरच हे प्रिपरेशन इझी होणार आहे. प्रिलिम्स पास झालात की मग तुम्हाला वळायचं मुख्य परीक्षेकडे. आधी मुख्य परीक्षा, आता ही प्रिलिम्स जी आहे ती एमसीक्यू बेस्ड आहे. 4 ऑप्शन, त्याच्यातला एक कोणता तरी ऑप्शन बरोबर गोल काळा करा, पुढे जा. मुख्य परीक्षा मात्र तुमच्यासाठी ही वर्णनात्मक आहे, लिहायची आहे. कशी आहे? लिहायची आहे. आता जरा नीट बघा, वर्णनात्मक स्वरूप आहे. तिला कसं स्वरूप आहे? वर्णनात्मक स्वरूप आहे. ह्याच्यात टोटल 9 पेपर आहेत. 7 पेपर जीएसचे, एक वैकल्पिक विषय तुम्हाला घ्यायचा आहे ऑप्शनल. बघा, हे जे 7 वरचे पेपर दिसतात आहेत ना तुम्हाला, हे सगळेच्या सगळे बाइंडिंग आहे. म्हणजे काय, एमपीएससीनं लिहून दिलेलं आहे, ते तुम्हाला घ्यायचं आहे. मात्र हा एक वैकल्पिक विषय, वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल, तुम्हाला निवडायचा आहे. त्याचे 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. तुम्ही यातनं पास झाला की मग तुम्हाला मुलाखतीकडे वळायचंय, ज्याला 275 गुण आहेत. ठीक आहे, असं हे साजेचं स्वरूप आहे. मग आता बघा, प्रिलिम्सचा पेपर कसा असतो, तर त्याच्यामध्ये हिस्ट्री, करंट अफेअर्स, पर्यावरण, जनरल सायन्स, इंडियन पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमी असतं. आणि सर्वांना निगेटिव्ह मार्किंग आहे बरं का, निगेटिव्ह मार्किंग आहे. ह्याच्यात तुम्हाला स्कोर करायचा आहे. पुढे पेपर 2 सीसॅटचा आहे. ह्याच्यात महत्वाची बाब मराठी कॉम्प्रिहेन्शन आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आहे. आणि कॉम्प्रिहेन्शन आहे, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारा दिलेला आहे, उतार्यावरनं प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. हा सगळ्यात इसेन्शियल महत्वाचा पार्ट आहे. त्यासोबत सोबत मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, रिझनिंग, हे सगळे पार्ट जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे, हा पेपर सीसॅटचा आहे. ह्याच्यात तुम्हाला फक्त काय करायचं आहे, क्वालिफाय करायचं आहे. तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात की मग तुम्हाला आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे बघा इथे, यांना 3 तास तुम्हाला वेळ मिळतो. हे क्वालिफाईंग आहे, 25% मार्क मिळवायचे आणि प्रत्येक पेपरला 300 मार्क आहेत. हे बघा, लेखी परीक्षा जे टोटल 9 पेपर आहेत त्यांच्यासाठी टोटल गुण असणार आहेत तुम्हाला किती, 1750. पुढे तुम्हाला 275 मार्क्सची मुलाखत आहे, इंटरव्ह्यू आहे. आणि असं तुम्हाला पासिंगला साधारण 2025 गुण लागणार आहेत. ठीक आहे, आता मुख्य परीक्षेमध्ये पेपर 3 आहे निबंध. याच्यामध्ये विविध विषयावरती निबंध येतात. पॉवर करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली अँड लॅक ऑफ पॉवर ऑल्सो करप्ट. नेक्स्ट, हाऊ इंडिया मूव्ह टुवर्ड्स द सोशलिझम. किंवा मग आता डोनाल्ड ट्रम्पची भूमिका बघा ना तुम्ही, की तो जागतिक मंदीच्या दिशेनं पाऊल उचलतोय का. रेसिप्रोकल टॅरिफ्स हे विश्वासाठी चांगले ठरतील की घातक ठरतील. किंवा सायंटिफिक विषय सुद्धा असू शकतात. विविध विषयांवरती तुम्हाला निबंध विचारले जाऊ शकतात. यासाठी 3 तासांचा वेळ आहे आणि हे 250 मार्कांसाठी आहे. नेक्स्ट, पेपर 4, यासाठी 3 तास वेळ आहे. इतिहास आणि भूगोल यामध्ये आहेत आणि साधारण 250 मार्कांचा हा पेपर आहे. मुख्य परीक्षा पेपर 5 3 तासांचा आहे. परत एकदा ह्याच्यात राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहेत.
भारतानं अमेरिकेवरचे टॅरिफ कमी केले. अमेरिकेने रेसिप्रोकल टॅरिफ जरी भारतावरती लावला तरी नंतर विड्रॉ केले, 10% आणून ठेवले. मुख्य परीक्षा या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पेपर 5 हा 250 मार्काला आहे. पुढे पेपर 6 परत एकदा 3 तास वेळ, 250 मार्क. यात तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन आहे. मुख्य परीक्षा पेपर 7 हा जवळपास 3 तासांचा आहे. ह्यात खूप महत्वाची गोष्ट इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. तुम्हाला आम्ही निवडतोय, तर निवडत असताना तुमचे जे कलागुण आहेत ते जरा एकदा आम्हाला पेपरवरती पण दाखवा. नीतिमत्ता, याच्यामध्ये विविध केस स्टडीज तुम्हाला विचारले जाणार आहेत की असं झालं तर तुम्ही काय कराल, असं झालं तर तुम्ही काय कराल. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग, जो सीसॅटचा आपण भाग बघितलेला होता त्याचं हे एक्सटेन्शन समजा. ठीक आहे. यानंतर खूप महत्वाचा आहे पेपर 8 आणि पेपर 9, जे की वैकल्पिक विषय आहेत आणि ह्याला 250 मार्क आहेत. कृषी, पशुसंवर्धन, पशुविज्ञान, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य, अर्थशास्त्र, विद्युत, अभियांत्रिकी, भूगोल, भूशास्त्र, इतिहास, विधी म्हणजे लॉ, व्यवस्थापन, मराठी साहित्य, गणित, यांत्रिकी, अभियांत्रिकी, वैद्यकीय शास्त्र, तत्वज्ञान. त्यानंतर इथे भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी आणि प्राणीशास्त्र. असे तुम्हाला 26 ऑप्शनल विषय दिलेले आहेत. याच्यातला कोणता तरी एक निवडायचा आहे. मग आतापासूनच काहींना प्रश्न असेल, मी ऑप्शनल कसा निवडू. ऑप्शनल साठी 3 बेसिक क्रायटेरिया आहे. पहिला बेसिक क्रायटेरिया तो म्हणजे की तुम्हाला तो विषय आवडला पाहिजे आणि त्यासोबत सोबत तो समजला पाहिजे. पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया ठीक आहे, म्हणजे मला इकॉनॉमिक्स आवडतं, समजतं, म्हणून मी इकॉनॉमिक्स ऑप्शनल घेऊ का. तर दुसरा क्रायटेरिया मला लिहिता आलं पाहिजे. आता मला लिहिता पण येतो, पण तिसरा क्रायटेरिया अजून जास्त महत्वाचा की बाबा रे तू जे लिहिलेलं आहे ते तपासून द्यायला माणूस पाहिजे. म्हणजे काय, त्याचं मटेरियल आणि तपासून पेपर मिळाले पाहिजे. हे 3 क्रायटेरिया ज्या ऑप्शनल साठी फुलफिल होत असतील तो तुमचा ऑप्शनल आहे. दॅट्स इट. एवढं इझी आहे. आता यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील की सर मग आम्ही बुकलिस्ट कोणती वापरू. तत्पूर्वी तुम्ही सगळ्यांनी सिलेबस डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे. खाली आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला बुकलिस्ट माफ करा सिलेबस भेटून जाईल. आधी सिलेबस डाउनलोड करा, आधी सिलेबसचा अभ्यास करा. मी तर म्हणतो सिलेबस पाठ करा, खूप गरजेचं आहे. कारण सिलेबस तुम्हाला काय वाचावं हे सांगतो. मग तुम्ही PYQs कडे वळा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता MPSC चे क्वेश्चन्स अवेलेबल नाही आहेत, UPSC हातात घ्या. इझिली तुम्ही गुगल केलात तरी ते भेटून जातील. सिलेबस सुद्धा गुगल केला तरी भेटून जाईल. काय खूप मोठं काय रॉकेट सायन्स नाही आहे ते. हे दोघांचा अभ्यास झाला की मग स्टेट बोर्ड कडे वळा. मग NCERTचा अभ्यास करा. स्टेट बोर्ड आणि NCERTचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला फ्री अवेलेबल आहेत. त्यासाठीची प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. बिलकुल कुठेही पैसे वाया घालवायला जाऊ नका. आपल्या YouTube चॅनलवरती ते फ्री आहेत. ठीक आहे. त्याचे नोट्स हवे असतील तर तुम्हाला हे जे माझा ऍप इथं जो लोगो दिसतोय ते ऍप डाउनलोड करा. त्याच्यात फ्री बॅच आहे, तुम्ही डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. पुढे जाऊया. हा म्हणजे स्टेट बोर्ड आणि NCERT डायरेक्ट नोट्सच भेटतात आहेत ना तुम्हाला. कशाला जातात ते उगाचच काहीतरी दुसरीकडे शोधायला. आपल्याकडे आहे अवेलेबल, डाउनलोड करून घ्या. नेक्स्ट करंट अफेअर्स. यात न्यूजपेपर वाचणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मुख्य परीक्षा कोणत्या भाषेत लिहिणार आहात, मराठी की इंग्रजी, याला थोडा वेळ द्या. 8 दिवस द्या आणि जाणून घ्या की ठीक आहे मला ह्या भाषेतनं लिहिता येते. न्यूजपेपरमध्ये त्या भाषेविषयीचे
आर्टिकल्स वाचणं चालू करा, स्वतःचं मत डेव्हलप करणं चालू करा. वक्फ विधेयक त्याबद्दल तुम्हाला दोन्ही बाजूंची मतं माहिती पाहिजे. असदुद्दीन ओवैसी साहेब काय म्हणाले, किंवा मग त्याच विषयी आपल्या गृहमंत्री साहेब अमित साहेबांचं काय मत आहे. दोघांची मतं तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यातनं तुम्हाला तुमचं मत फॉर्म करता आलं पाहिजे. यू शुड नॉट बी बायस्ड. तुम्ही बायस नसले पाहिजे. तुम्हाला दोघीकडची मतं माहिती पाहिजे. आता खुलताबाद छावा चित्रपटामुळे खुलताबाद आणि औरंगाबाद आणि मग औरंगजेब सगळेच न्यूजमध्ये आहेत. मग तुम्हाला तुमचं मत पाहिजे की अशा हेरिटेज साईट्सचा आपण काय करायला पाहिजे, त्याच्यावरती काही सोल्युशन्स आहेत का. यात परीक्षा तुमच्याकडनं तुमचं मत मागते की तुला काय वाटतंय हे सांगा मला. आता ते मत बनवणं हे तुमच्या आर्टिकल्स मधनं येणार आहे. त्यासाठी डेटा लागणार आहे. तुम्ही दोन बाजूला झुकता कामा नये यासाठी तुम्हाला न्यूजपेपर मदत करेल. मग न्यूजपेपर जर तुम्हाला मराठी माध्यमातून हवा असेल तर मटा किंवा मग लोकसत्ता हे बेस्ट ऑप्शन आहेत. दुसरा पर्याय जर तुम्हाला इंग्रजीमधनं हवा असेल तर इंडियन एक्सप्रेस बेस्ट आहे. तुम्हाला ह्यांचे डायरेक्ट नोट्स हवे असतील तर फ्री आपल्या टेलिग्राम चॅनलला रोज येतात. खाली आपल्या फिजिक्सवालाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, तिथं फ्री येतात ते डायरेक्ट नोट्स बनवून. नेक्स्ट बुक लिस्ट. आता पहिल्यांदा इतिहासापासून सुरुवात करूया. इतिहास एन्शियंट, मिडेवल आणि मॉडर्न असा 3 आहे. तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला प्रिलिम्सला वाचावे लागणार आहेत. मेनसाठी पण ते महत्वाचे आहेत. आता परवा हरियाणामध्ये हरप्पा संस्कृतीची 2 शहरं सापडली. हा करंट अफेअर्सचा पार्ट आहे. तो डायरेक्ट लिंक कशाला आहे, इतिहासाला. तुम्हाला हरप्पा सिव्हिलायझेशन वाचावं लागेल. मग आता ह्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राबाबत विचार करतात तर अनिल कठारे सरांचं बुक, 11वीचं स्टेट बोर्ड, भारतासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक. PW ची मराठी पुस्तकं डायरेक्ट अवेलेबल आहेत. 22 पुस्तकांचा सेट आहे. आम्ही त्याला नाव संपूर्ण दिलेलं आहे. जी सगळी पुस्तकं मी तुम्हाला सांगतोय ती डायरेक्ट PW कडे अवेलेबल आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा परचेस करू शकता. त्यात अर्थशास्त्र मी म्हणतोय की आपले क्लास करा, माझे लेक्चर्स व्यवस्थित करा. मागच्या राज्यसेवेमध्ये कंबाईनमध्ये आपले प्रश्न जसेच्या तसे होते. कसे, जसेच्या तसे. तुम्ही जा आणि चेक करा. यू विल केम टू नो. PW चे बुक्स जर तुम्ही घेतले असतील ते मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही आधी देसले किंवा तुमच्याकडे PW चं मराठीचं बुक आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. दॅट्स इट. जास्त काही घ्यायला जायची गरज नाही आहे. नेक्स्ट ते म्हणजे भूगोल. मग जर महाराष्ट्र हवं असेल तर सौदी सरांचं पुस्तक दीपस्तंभ वेल डिफाईन्ड आहेत, ज्याच्यामध्ये फोटोज, पिक्चर, मॅप्स आहेत. भारतासाठी 6वी ते 10वीचं स्टेट बोर्ड नीट वाचणं गरजेचं आहे आणि 11वीचं NCERT खूप महत्वाचं. बुक लिस्ट पॉलिटीसाठी M लक्ष्मीकांत इज इक्वल टू बायबल. दॅट्स इट. दुसरी काय डेफिनेशनच नाही आहे. ते आता मराठीतून पण अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकता. PW चं मराठी बुक हे त्याला ऑप्शनल असेल. नेक्स्ट आता जनरल सायन्स, आपल्या अनिल सरांचं बुक, अनिल कोलते सरांचं बुक. अनिल कोलते सर आपल्याकडे फिजिक्स वालावरती शिकवतात आणि ते बुक महाराष्ट्रातले सर्वच अभ्यर्थी जे लोक अभ्यास करतात अभ्यासार्थ ते सगळेच्या सगळे विद्यार्थी हे बुक वापरतात. तुम्ही ते घेऊन आपल्या इथे प्रिपरेशन करू शकतात आणि तेच सर तुम्हाला आपल्याकडे PW वरती शिकवणार आहेत. त्यामुळे म्हणजे तुम्हाला काय घाबरायचं कारणच नाही. तुम्ही या, तुम्हाला खूप चांगलं इथे सरांकडनं गायडन्स मिळेल. नेक्स्ट अदर सब्जेक्ट्स. आता इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. या सर्वांसाठी आपल्या PW चा जो बुक सेट आहे तो मोर दॅन सफिशियंट आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो. आता या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही प्रश्न असू शकतात की सर मला ना अजून ह्याच्या ह्याच्यातलं हे हवंय, ह्याच्या ह्याच्यातलं ते हवंय. तुम्ही खाली कमेंट करा. मला जेवढं जमतंय तेवढं मी प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही सगळ्यांचे डोळे खूप आधी उघडलेले आहेत. त्याकरता म्हणजे मी तुम्हाला शुभेच्छा देईन की व्हेरी गुड, तुम्ही आत्तापासून निर्णय घेतलेला आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा. तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये जर पुढे राहाल तर तुम्हाला 100% फायदाच होणार आहे.
तर तुम्हा सगळ्यांना तुमच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, ऑल द व्हेरी बेस्ट.